लय मागणं आलंय. सरकारी नोकरी शेती बी आहे. स्थळ चांगलं आहे, पण पैशापायी स्थळ हातातून नाही गेलं पाहिजे. संध्या, बेटा संध्या, एकी बाहेर. मुली पाहुण्यांच्या पाहुणचार करतात. मग कशी वाटली आमची मुलगी? हो, पसंत आहे मला. लग्न ठरलेलं आहे. पाहुणे 12 पुन्हा आणि 5 तोडे सोनं आपल्याला लागेल. ठीक आहे. हुंड्याची बोली लागली. रामराम मालक. बोला. मालक ते पैसे लगीन आलं होतं, पैसे पाहिजे होते जरा. अरे सूटकारीच्या जुना कर्ज तर वापस कर पहिले. मालक यावेळेस पीक आलं की समजा तुमचं तुम्ही करून टाकेल. यावेळेस द्यावं. दुप्पट व्याज झाला की तर देतो. हा मी दिल्ली समजा. बर बर, ठीक आहे ठीक आहे. निर्मला, हे निर्मला, आता आपल्या पोरीचं लगीन लय थाटामाटात होणार बघ. कावडणी एवढा पैसा कुठून येणार आपल्याकडे? तू काय ताण देतो का? मी आव ना, काय करतो समजू बराबर. मन धड़काए बदरवा, मन धड़काए बदरवा. लग्नाचे विधी पार पडले. हुंड्याची बोली लागली आणि एका बापाने आपलं सर्वस्व पणाला लावून लेकीला सासरी धाडली. पण ही सुखाची सुरुवात नव्हती, तर एका छळाच्या चक्राची नांदी होती. पाहूया सासरच्या उतरत्यावरचे स्वागत फुलांनी झाले की टोमण्यांनी. बाकीचा हुंडा कवा देणार हे होता बाबा? लग्नानंतर जेव्हा ती मुलगी सासरी पाऊल ठेवते, तेव्हा तिला प्रेमाऐवजी मानसिक व शारीरिक त्रास मिळतो. तुझ्या पायाशी कुणी सार थोर नाही, सार सुन्या काळाची तुझ्या काळी जाई. हुंड्यासाठी सासरी मुलीसाठी कशा प्रकारे छळ केला आहे ते आमचे विद्यार्थी तुम्हाला सांगत आहे. वाट दिशा मारण्या नाही. बाबा एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
समजा ठीक आहे ना? ते संध्या काय सांगू तुम्हाला, आत्महत्या केली पोरीनं. लय सहन करत होती. किती वेळ म्हणलं होतं तिले, सांगून दे तुझ्या बापाले. म्हणत होती माया बापानं लय केलं मायासाठी. आधी तितका हुंडा दिला आहे, आता कोणत्या तोंडानं बोलू त्यांले. अजून पैसा कुठून आणणार हो माया बाप, हा विचार करत करत आत्महत्या केली पोरीनं. फुलासारखी पोरगी दिली होती, लाश मरून पाठवलं हरामखोरांनी. नाही माया काही नाही चुकलं ना. मी बी शेतकरी आहो, मला बी वाटलं मा पोरीचं लगीन मोठा थाटामाटात करू. जरासा का हुंडाला उशीर झाला, जीव घेतला सगळ्यांनी. नाही शेतकरी आहो, कधी पीक हाती येईन काही सांगता येत नाही. ते हुंडा